मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 19 दिवस पूर्ण होत आहेत आणि मसाजोगमध्ये आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते लावलेले आहेत. खरं तर राजा जे आहेत ते सगळे ग्रामस्थ संतोष देशमुख यांना मानायचे. मी गावात येत असताना अनेकांच्या गाड्यावर पाहिलं की संतोष देशमुखांचे फोटो आहेत. लोक त्यांना आदर्श मानायचे. सरपंच अशा नावाचे फलक प्रत्येकाच्या गाडीवर दिसतात. तरुणांसाठी ते आदर्श होते. 19 दिवस होत आहेत त्यांच्या आज हत्येला आणि आरोपी अजूनही फरार आहेत. धनंजय देशमुख त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत. धनंजयजी, काय सांगाल? अजूनही आरोपी फरार आहेत. काय बोलावं ते मला कळत नाही सर. आरोपीला अटक करा म्हणून आमची एकच मागणी आहे आणि त्यांना शिक्षा द्या. आम्ही दुसऱ्या वेदना काही मांडत पण नाहीत. जे आमच्या कुटुंबाचं छत्र हरवलं आहे, त्यांनी हिरावून घेतलं आहे. अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीनं जे माझ्या भावाला संपवलं आहे, माझं कुटुंब एकदम सगळं पोरकं केलं आहे. त्या लोकांविषयी काय आपण बोलायचं आणि काय अपेक्षा ठेवायची ह्याच्यापेक्षा चांगली की ह्यांना आम्हाला कुटुंबाला न्याय द्या आणि आरोपींना फाशीच शिक्षा द्या. ह्यापेक्षा मी काय बोलणार आहे सर. सक्रिय राजकारणात किती वर्षापासून होते? कारण ज्यांच्यासोबत ते काम केले, ज्यांच्यासोबत राहिले, त्यांच्या साथीदारांनी घात केला? नाही, अजिबात नाही. आमच्यासोबत, कुटुंबासोबत, गावासोबत जे सगळे होते त्यांनी कोणी घात केला नाही. ह्या ज्या विकृती आहेत समाजातल्या, मग त्या कुठल्याही असू द्या, त्या विकृतीने घात केलेला आहे. समाज तर तुम्ही बघताय, आत्ताच बोलले तुम्ही की आमच्या राजाला न्याय द्या. राजा कशा हिशोबानं होता? तो प्रत्येक मनावर त्याचं राज्य होतं. प्रत्येक मन त्यांनी गावातलं जिंकलं होतं, समाजातलं जिंकलं होतं. म्हणून आमच्या राजाला न्याय द्या असं म्हणतायत सगळे. आणि प्रत्येक मनावर राज्य करणं एवढं सोपं नाही. प्रत्येक मन त्यांनी जिंकलेलं होतं. प्रत्येक जाती धर्मातल्या, प्रत्येक सगळ्या समाजातील घटकांच्या सोबत संतोष अण्णा देशमुख राहत होते आणि त्याच्यामुळे त्यांना जे आमच्या राजाला न्याय द्या म्हणतात, ते गावकऱ्यांची जे मागणी आहे ती ह्यामुळं आहे. 3 आरोपी अजूनही फरार आहेत. यंत्रणा म्हणते की आम्ही शोध घेतोय, मात्र आरोपी अजूनही सापडत नाही. CIDचं पथक दाखल झालेलं आहे. तपास ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यावरती समाधानी आहात तुम्ही? नाही, समाधान नाही. कसं समाधानी राहणार आहे? आपण समाधान व्यक्त केलं तर, विश्वास व्यक्त केला होता, जे काही आश्वासनं दिले होते त्याच्यावर. पण आज कसं समाधानी असणार आहेत? आज त्यांनी आम्हाला सगळी माहिती द्यावी की काय नेमकं होतंय, काय कोण अडवतंय, कोण काय करतंय किंवा कुणाचं काय अभय आहे, हे यंत्रणेनं सगळं आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणजे आम्हाला कळलं की काय चालू आहे ते. आम्ही तर विश्वासात घेऊन किंवा आम्ही विश्वास सांगतोय की कालपर्यंत, आजपर्यंत आम्ही म्हणतोय की जे आम्हाला आश्वासन दिलं तर आमच्या कुटुंबाला, समाजाला, की कुणालाही सोडलं जाणार नाही. पण अटक करणं अगोदर गरजेचं आहे ना. अटक करूनच मग त्यांच्यासोबत म्हणजे जे काही त्यांना शिक्षा आहे ते करता येईल ना. अटक करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते त्यांनी आत्तापर्यंत केलं पाहिजे होतं ना. दबाव वाटतो प्रशासनावर अजूनही कोणाचा? ते माहीत नाही दबाव आहे का काय, पण आरोपी पकडले पाहिजेत ही माझी एकच मागणी आहे. आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काल रेणापूरमध्ये मोर्चा झाला. कुटुंबातील लोक सहभागी होणार, तर कोण कोण सहभागी होणार आहे? कालच्या रेणापूरच्या मोर्चाला माझी पुतणी म्हणजे अण्णांची मुलगी आणि मुलगा गेले होते आणि कुटुंबातले इतर सदस्य, गावातील बांधव. आणि आज आम्ही आईची तब्येत व्यवस्थित नाही आहे जरा, म्हणून आईला सोबत नाही घेणार आम्ही. आणि बाकी मग कुटुंब आम्ही सगळं जातो आहे. म्हणजे कुटुंब सगळे धक्क्यातनं सावरलेलं आहे का? कारण आता तुम्ही म्हणता आईची तब्येत खराब आहे. कुटुंबाची अवस्था काय सध्या आता? नाही सावरू शकत सर. कुटुंब सावरणं अशक्य आहे. कारण मुख्य म्हणजे गावचाच कुटुंब प्रमुख होता, तर तो आमच्या घरचा काय असेल तुम्ही थोडं विचार करा. खूप म्हणजे काळजी घ्यायचो आम्ही सगळे, आमची फॅमिली सगळी त्याची काळजी घ्यायची सगळे, प्रत्येक क्षणाची. हा खूप मोठा घात झाला. आम्ही सावरू नाही शकत. आम्हाला आधार दिला आहे सगळ्यांनी, सगळ्या लोकांनी. पण ज्यावेळेस आम्ही घरात बसतो सगळे, त्यावेळेस खूप तुटतंय सगळं मन सगळ्यांचं. सगळे एकमेकाकडे बघतात आणि खूप म्हणजे ह्याच्यातून सावरणं खूप कठीण गोष्ट आहे. सरकारला पण मायबाप म्हणतो, त्या मायबाप सरकारला काय सांगणं असणार आहे आत्ता? काय असणार आहे? माझा भाऊ तर ते परत आणून देऊ शकत नाही कोणी आता. माझ्या कुटुंबाला जे पोरकं केलं आहे, माझ्या भावासोबत जे अन्याय झाला आहे, त्याचा न्याय आम्ही मागतोय. बाकी दुसऱ्या गोष्टी कोणत्या आणून देणार आहेत आम्हाला, तुम्ही सांगा.
आम्ही सरकारकडे न्याय मागतोय, भाऊ आमचा परत येणार नाही, पत्र न्याय तरी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख करतात. अर्थात संपूर्ण गावच नाही, संपूर्ण बीडच नाही, तर राज्यभरातनं ही चाक दिली जाते की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती संपूर्ण राज्यभरातून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मस्साजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.